नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, यवतमाळ वर्धा नांदेड या रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये पुनश्च एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण आलेलो आहोत बेडोनाजवळ. या ठिकाणी बघू शकता, हे जे मागं तुम्हाला मंदिर दिसत असेल, हे बेडोना गाव आहे इथं. आणि त्याच्या जवळच या ठिकाणी 1 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी टनल बनलेली आहे. तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जमलं तर जाऊया, कारण की इथं बोर्ड लिहून आहे प्रतिबंधक, या परवानगीशिवाय आतमध्ये जाता येणार नाही आपल्याला. पण आपण कन्फर्म करू, गार्डला विचारू, जाऊ दिलं तर ठीक, नाही जाऊ दिलं तर मी तुम्हाला बाकीचं इथलं काम दाखवणार आहे, जे की राहणार आहे यवतमाळ वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं. या ठिकाणी मोठी अशी क्रेन आहे मित्रांनो. क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी चालू आहे काम वगैरे. आणि या साईडला टनल आहे. आपण जाऊया बघायला. जाऊ देते नाही देत आपल्याला काही माहीत नाही. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, खूप मोठं या ठिकाणी गिट्टीचा लेहर या ठिकाणी आणलेला आहे, जे की पटरीवर टाकण्यासाठी राहते. इथं प्लेन करण्यात येते, त्याच्यानंतर आखणी करते. आणि या साईडला बघू शकता, इथं त्यांचे साहेब लोकांचे क्वार्टर वगैरे राहते. आणि इथूनच काम चालते द्यायचं. पूर्ण लॅपटॉप वगैरे सगळंच राहते इथं. मशीना त्यांच्या, मिक्सर मशीन असो, ट्रक असो, इथं सगळ्याच प्रकारच्या या ठिकाणी मशीना राहते. आणि त्या पलीकडल्या साईडला तुम्ही बघू शकता, हे पहाड वगैरे या ठिकाणी खोदलेलं आहे, जे की मुरमासाठी असते. आणि या साईडला तुम्ही बघू शकता, हे पूर्ण या ठिकाणी ढीग असन, या ठिकाणी ढीग आहे. हे पूर्ण ब्लास्टिंगचं मटेरियल आहे, जे की टनलमधून बाहेर काढलेलं आहे. आणि मागच्या बारीनं आपण बघितलं होतं. आणि अजून उद्घाटन झालेलं आहे 5 तारखेला, 5 जुलैला या ठिकाणी, जे की कार्ली गावापाशी झालेलं आहे. आणि या गावापाशी झालं असावं. आता बघूया आपण काय होते काय नाही. व्हिडिओमध्ये बनवून राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा भाऊ तुमच्यासाठी असेच नवनवीन कंटेंट व्हिडिओ आणतच असते, तुम्हाला तर माहीतच असेल. तर चला मग जाऊया आपण बघायला, काय होते काय नाही होत ते तुम्हाला समोर दाखवतोच व्हिडिओमध्ये. या ठिकाणी लिहून आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी क्षेत्रात रेल्वे अधिकारी लिखित परवानगीशिवाय आत येऊ नये, म्हणजे आपण बघूया त्यांना कन्व्हिन्स करून. तर चला आपण जाऊ दिलं तर जाऊया, नाही तर काही विषय नाही, येऊन जाऊ परत. तर चला मग जाऊया, बघू काय होते, दाखवतोच तुम्हाला. हे टनलचा मलमा आहे, जे की पूर्ण ब्लास्टिंग करून या ठिकाणी काढलेला असा काहीसा आहे. आणि सोमरा आहे टनल, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी टनल आहे. या साईडला कडम आहे आणि इकडे यवतमाळला जाते, जे की हे टनल इथून डायरेक्ट कार्ली या गावामध्ये निघते. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो व्हिडिओ. आणि जाऊया आपण, दाखवतो तुम्हाला या टनलची अपडेट. बाहेरून बघूया. मागच्या वेळेस आपण आलो होतो या ठिकाणी तुम्हाला दाखवायला, तर सिक्युरिटी गार्ड राहते, त्याची परमिशन घ्यायची, नंतर आपल्याला जाऊ देते. ते नाही म्हणलं तर आपण परत वापस येऊन जाऊ, कारण की या ठिकाणी खूप रिक्सी काम राहते. तर चला जाऊन बघूया काय होते काय नाही. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, दाखवतोच तुम्हाला. तर फायनली मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण टनल, जे की या ठिकाणी बेलोना गावाची आहे. कोणी म्हणते बेलोना गाव कुठं आहे? बेलोना गावले टनल नाही आहे मित्रांनो. हे समोर दिसते तुम्हाला हे मंदिर, हे बेलोना गावातले मंदिर आहे. आणि बस जस्ट त्याच्या साईडला या ठिकाणी इकडं टनल आहे. आणि जे की इथून टनल आहे 3 किलोमीटरची आहे. आणि ही जे टनल आहे हे डायरेक्ट निघते आपल्या कार्ली गावामध्ये, जे की तिकडे राहणार आहे तळेगाव भारीच्या जवळपास. तर मित्रांनो, ही जी टनल आहे ही बेडोना या गावामधील आहे. आणि आता आपण जाणार आहोत कार्ली या गावामध्ये. हा वेगवेगळा व्हिडिओ आहे, पण मी एकत्रच जोडलेला आहे मित्रांनो. तुम्हाला वेगवेगळं बघायला कठीण जाईल, त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ मित्रांनो एकत्र जोडलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. यवतमाळ वर्धा नांदेड या रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये आज आलो आपण
कार्ली गावामध्ये इथे विशाल अशी या ठिकाणी टनल राहणार आहे. टनलचं काम तुम्हाला या ठिकाणी बघायला आणलेलं आहोत आपण. तर चला आपण टनलचं काम बघूया. आतमध्ये जायची परमिशन आपल्याला भेटली नाही आहे आणि तुम्हाला बाहेरूनच टनल दाखवतो, जे की याचं उद्घाटन झालेलं आहे असं माहीत पडलं आम्हाला. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, मोठमोठ्या या ठिकाणी मशीनासुद्धा आहे आणि ही टनल राहणार आहे, जे की उद्घाटन झालेलं आहे या टनलचं. तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं असेल किंवा मग रीलच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं असेल. हे फुगे वगैरे या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. इथं ऑक्सिजनसाठी या ठिकाणी हे पाईप सोडलेला आहे आतमध्ये आणि ट्रक या ठिकाणी जात आहे. आत्ताच हा ट्रक गेलेला आहे आतमध्ये. तुम्ही या ठिकाणी बघू शकता असं काहीसं या ठिकाणी पाणीसुद्धा लागलेलं आहे, जे की असेल या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी 70 ते 80 फूट या ठिकाणी खोल आहे. हे जे तुम्ही दिसत असेल तुम्हाला छोटंसं, पण हे 60 ते 70 फूट आरामशी खोल आहे. इथं पाणीसुद्धा लागलेलं आहे. इथं 3-3, 4-4 मोटरासुद्धा बसवलेल्या आहे, जे की तुम्ही बघत असाल असा काहीशा. इथं तुम्ही पहा मित्रांनो, हे पाणी लागलेलं आहे, जे की झरणा तुम्हाला दिसत असेल. मोटरच्या सहाय्याने या ठिकाणी इथून पाणी काढण्यात येते आणि या साईडला आहे टनल, जे की उद्घाटन झालं तुम्हाला दिसतच असेल या ठिकाणी. चला आपण जवळून जाऊन तुम्हाला दाखवतो. लाईटाची व्यवस्था सगळी या ठिकाणी झालेली आहे. मित्रांनो फायनली अशी काहीशी या ठिकाणी टनल राहणार आहे, जे की वर्धा नांदेड मित्रांनो मध्य रेल राहणार आहे. या ठिकाणी लाईटिंगची सुविधा पण या ठिकाणी आहे. तुम्ही बघू शकता आत्ताच एक ट्रक गेलेला आहे. याच्यातून खूप भारी वाटणार आहे या ठिकाणी ट्रेन गेल्याच्या नंतर. आणि असे या ठिकाणी मोठमोठे टनल राहणार आहे परिसरामध्ये आणि मोठमोठ्या या ठिकाणी मशीनासुद्धा आहे. आणि चला तर मग तुम्हाला अशा प्रकारे काहीसं या ठिकाणी ब्लास्टिंग वगैरे झालं होतं आखरीचं, जे की इथं मोठा असा प्रोग्राम होता. ड्रोनच्या साहाय्याने या ठिकाणी शूट झालं होतं आणि वरतं पण या ठिकाणी मशीना क्रेन वगैरे सर्वच आहे. आणि इथलं काम झालेलं आहे कंप्लीट. हे चालू झालेली आहे टनल. आणि तुम्हाला मी भारी रेल्वे स्टेशनवरची दाखवलंच आहे, जे की तळेगावचं राहणार आहे. तिथं ट्रॅक लेअरिंगचं कामसुद्धा ऑलमोस्ट या ठिकाणी टाकलेलं आहे. ट्रॅक टाकलेले आहे आणि तिथं फक्त थोडंसं फिनिशिंगचं वगैरे काम बाकी आहे. आणि चला आपण त्या साईडला पण तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो समोर आहे टनल आणि आता आपण टनल बघून या साईडला आलेलो आहोत. आणि इथं तुम्ही बघत असाल या ठिकाणी खूप असं या ठिकाणी पाणी भरलेलं आहे. आणि इथं कसं झालं माहिती आहे का, पाणी भरलं त्याच्यामुळं काही आतमध्ये जर का पाणी लागलं टँकरनं वगैरे, तर या ठिकाणी इतकंच पाणी नेते मित्रांनो. ते तुम्हाला टँकर दिसत असेल या ठिकाणी. इथं भरणं चालू आहे, टँकर भरणं चालू आहे, जे की राहणार आहे. आणि या साईडला काही कार्ली गाव आहे आणि कार्ली गावात जाण्यासाठी या ठिकाणी मोठा असा या ठिकाणी पुलाचं निर्माण झालेलं आहे, जे की या ठिकाणी राहणार आहे. आणि समोर हे गाव कुठं जाते मला माहीत नाही. जर का माझा व्हिडिओ तुम्ही कार्ली गावातून बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण नवनवीन असेच कंटेंट व्हिडिओ आणत असतो. तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल, कारण की आता समोर पण ट्रॅक झालेले आहे, ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तळेगावहून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर कार्ली जे फाटा फुटते तिथून मित्रांनो इथं यशोदा या ठिकाणी मोटर्स म्हणून आहे. त्या ठिकाणाहून या ठिकाणी एक रोड जाते. त्या रोडवरून मित्रांनो त्या पुलाच्या खालतं राईट साईडला मित्रांनो या ठिकाणी ट्रॅक लेअरिंगचं काम झालेलं आहे, जे की तुम्ही या ठिकाणी बघत असाल. हे ट्रॅक टाकलेलं आहे या ठिकाणी आणि पोल्स म्हणजे जे की लाईनचे पोल्स राहणार आहे ते पण या ठिकाणी आणून अवेलेबल आहे. आणि पूर्ण असे या ठिकाणी ट्रॅकसुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे मित्रांनो. 2 किलोमीटरचा या ठिकाणी ट्रॅक टाकलेला आहे. आणि समोर आहे टनल आहे, जे की कार्ली गावाजवळचं आहे. आणि कार्ली गाव इकडंच आहे समोर, जे की हे पहाड दिसत असेल. या पहाडाच्या मधात या ठिकाणी इथं वसलेलं आहे गाव. या ठिकाणी वसलेलं आहे गाव आणि त्याच्या साईडलाच मित्रांनो या साईडला इकडं टनल राहणार आहे. पण व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका अपडेटमध्ये अशाच. तोपर्यंत जय श्रीराम.